मित्रांनो, सुरुवातीलाच मोठी बातमी समोर येत आहे. आता दोन्ही शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकच असल्याची सगळ्यात मोठी बातमी सुप्रीम कोर्टामधून. उद्धव ठाकरेच दोन्ही शिवसेनेचे प्रमुख. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला ऐकायला जरी वेगळी वाटत असली तरी देखील आता या बातमीने मात्र एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत देखील वादळ निर्माण झालं आहे. आता शिवसेना, शिंदेगडाची शिवसेना देखील उद्धव ठाकरेंच्याच हातात आणि ठाकरेंची शिवसेना देखील उद्धव ठाकरेंच्या हातात. मित्रांनो, असं काय घडलं सुप्रीम कोर्टामध्ये, ज्या एका सगळ्यात बाजूने सगळीच बाजू फिरकावली? मित्रांनो, महत्त्वाची अपडेट. ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि राज्यातील राजकारणावरती याचा नवीन पगडा तयार होतोय. या बातमीने मित्रांनो सगळीकडेच प्रचंड गदारोळ झाला असतानाच इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांचा प्रचंड मोठा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. या बातमीने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. नेमकं काय घडलं आहे, ठाकरे दोन्ही शिवसेनेचे प्रमुख कसे आणि आता सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दलच्या निर्णयाने उद्धव ठाकरेंना सगळ्यात मोठा दिलासा कसा मिळाला ते बघूया. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना असल्याचं सुप्रीम कोर्टामध्ये ठाकरेंच्या वकिलांनी सिद्ध करून दाखवलं. याला सुप्रीम कोर्टाने देखील दुजोरा दिला. मित्रांनो, तो कसा? कारण की सुप्रीम कोर्टामध्ये यावरती सुनावणी चालू आहे. ही सुनावणी चालू असतानाच काल आणि आज मित्रांनो या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी थेट प्रश्न केला की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख कोण आहेत? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रमुख कोणी नाहीत आणि एकनाथ शिंदे मुख्य नेता आहेत. शिवसेनेमध्ये मुख्य नेता असं पद कोणतंही नाही. मग एकनाथ शिंदे कोणत्या पदावरती आहेत? उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे का? ते स्वतःची शिवसेना म्हणतात, तर उद्धव ठाकरेंची त्यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे का? मग त्यांच्या शिवसेनेचं पक्षप्रमुखपद कुणाकडे आहे असा प्रश्न विचारला आला. आदित्य ठाकरेंची हकालपट्टी केली आहे का? ठाकरेंच्या कुणाची त्यांनी हकालपट्टी केली? म्हणजे नाही. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना कधीही नव्हती आणि जरी असली तरी त्या शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत. यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे असं शिवसेना ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी आपली बाजू मांडली. त्यांनी म्हटले, एकनाथ शिंदेंच्या नावावरती शिवसेना नाहीच. शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पाठीमागं कधीही नव्हती. नेतेही शिवसेना एकनाथ शिंदेच्या पाठीमागे कधीच नव्हते. कारण की त्या देखील शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेच आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेने देखील प्रमुख उद्धव ठाकरेच आहेत. कारण की एकनाथ शिंदे हे मुख्य नेतापद त्यांनी स्वतःला त्या पदावर बसण्यासाठी तयार केलं आहे. शिवसेनेमध्ये अशा प्रकारचं कधीच पद नव्हतं आणि यापुढेही नसणार आहे. मात्र एकनाथ शिंदेने ते पद तयार करून आपण त्या पदावरती बसले, परंतु शिवसेनेमध्ये अशा प्रकारची पदं नव्हती. त्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना ती नाही आहे. ती शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे आणि उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखाली एकनाथ शिंदेंनी गेली 2 ते 2.5 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आणि आता देखील ते उपमुख्यमंत्री पदावर आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्यामुळेच. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंची कधी उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री पदावरून हकालपट्टी करू शकतात. त्या जागी आपला नवीन चेहरा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून देऊ शकतात असं असीम सरोदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख दुसरा तिसरा कोणी नाही, तर उद्धव ठाकरे हेच दोन्ही शिवसेनेचे प्रमुख असल्याचं यावरून असीम सरोदे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. त्यामुळे ही बातमी सध्याच्या राजकारणासाठी खूप महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे ही फिल्डिंग लावली होती तशा प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये अखेर निकाल देखील लागू लागलेत. एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे आता मात्र ग्रहण लागले का असा प्रश्न त्यांचेच काही लोक विचारू लागले आहेत. कारण मित्रांनो, एकनाथ शिंदेंची शिवसेना आता कुठे असा प्रश्न विचारल्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना ठाकरेंकडे आहे असा प्रश्न त्यांचे लोक म्हणू लागलेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावरती उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे एका दिवसामध्ये हा निकाल फिरवला आहे हे पाहता उद्धव ठाकरे देशातल्या सगळ्याच राजकीय नेत्यांपेक्षा किती पुढे आहेत हे तुम्हाला देखील समजून येईल. त्यामुळे एकपेर सिब्बल, असीम सरोदे, देवदत्त कामत यांनी उद्धव ठाकरेंची बाजू सुप्रीम कोर्टामध्ये जबरदस्त मांडली आणि या मांडलेल्या बाजूला मात्र तशाच प्रकारचा निकाल समोर आला. या सगळ्या निकालावर मित्रांनो उद्धव ठाकरेंची जी सगळ्यात मोठी कमाल आहे की दोन्ही शिवसेना हे उद्धव ठाकरेंच्या हातात आल्यामुळे आता एकनाथ शिंदेंना मात्र
कुठे कोणत्या पक्षात प्रवेश करावा लागेल हे लवकर समजेल. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही सहकारी भाजपमध्ये प्रवेश करून ते भाजपात जातील अशी देखील भूमिका सध्या पुढे येते. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या जवळ सोबत किती आमदार किती मंत्री जाणार हे येणारा काळ ठरवेल. मात्र शिवसेना ही उद्धव ठाकरेंच्या हातात जाणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. मित्रांनो, ही होती आजची सगळ्यात मोठी बातमी. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती दोन्ही शिवसेना लागल्यामुळे एकनाथ शिंदेंची शिवसेना आता महाराष्ट्रात राहील की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण उद्धव ठाकरेच दोन्ही शिवसेनेचे प्रमुख असल्याचा दावा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केल्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मात्र हा जबर धक्का बसल्याचं बोललं जात आहे. नक्कीच मित्रांनो, यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंनी नवीन नाव टाकत भाजपला एकनाथ शिंदेंना एकाच जागी चितपट केलं आहे का? आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.